आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय उर्मिला लक्ष्मण कुठे? अहो ते फोन आलाय कोणाचा तरी बोलतायत। बर 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 फार छान झाला कार्यक्रम। खूपच छान। हो खरंच छान झालं सगळं। हो म्हणजे देसाई ऑटोमोबाईल्सची सून स्टेजवर जाऊन मराठीत भाषण करून आली। हा इंग्रजी बोलता आलं नाही पण काय कीर्ती? काय नाही म्हणजे हे सगळं तिथली लोक म्हणत होती। मी असं ऐकलं की मराठीत सगळं बोलणं झालं ना तर त्यांना काही कळलं नाही। इंग्रजीत बोलता आलं असतं तर बरं झालं असतं पण लोक असती त्यांना काय बोलणार आपण आता। ताई कार्यक्रम छान झाला, जाऊ द्या, बाकी सगळं ते सोडून दे। ठीक आहे ना, म्हणजे मराठीत तर मराठीत बोलली ती। संपदा अगं मराठीत बोलण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, उलट आपल्याला अभिमानच आहे। पण बाहेर काहीतरी इमेज असते ना, भाऊंना माहित असेल हो ना भाऊ? हो पण त्यामुळे काही फरक पडला नाही आणि कुणी काही बोललंही नाही, त्यामुळे छान झाला कार्यक्रम। कोणी असं डायरेक्ट बोलणार नाही ना भाऊ। पण काय कशाला लोक काही बोलतील? आपल्या मातृभाषेत व्यक्त होणं किती चांगली गोष्ट आहे, त्यात काय वाईट आहे? आणि भावनेला भाषा नसते यार, असं काय? ए शिवा, तू जे काही बोललीस ना फार छान बोललीस। हो खरंच कमाल बोलली आहेस तू सगळं आणि छान वाटलं खरं तर। पण आता सगळ्यांनाच कळलं ना की म्हणजे एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको अडाणी आहे, म्हणजे शिकली नाहीये, तर ते चांगलं वाटलं नसेल ना, हो ना शिवा? ताई शिवानी सिच्युएशन किती छान सांभाळून घेतली, ह्याचा आनंद नाही आहे का तुला? अरे आनंद आहेच मला, पण माझं एकच म्हणणं आहे, जर असं होणार होतं तर तिने स्टेजवर जायला नको होतं, बस इतकंच। बस झाला कीर्ती, आता हे थांबव। आणि जो काही कार्यक्रम झाला छान झाला, मस्त झाला, त्यामुळे आता त्याच्यावर चर्चा नको। हा हे घे पाणी पी तू थंड। हॅलो हॅलो एक्सक्यूज मी, अहो माझी गाडी बंद पडली आहे, जरा बघता का प्लीज? हॅलो दिव्या, आलीस ना तू? मला माहिती होतं तू येशील, एवढा वेळ लावतात का ग? अहो कोण दिव्या? तुम्ही कोणाशी बोलताय? खूप वाट बघितली ग दिव्या तुझी, इतकं चिडतात का ग कोणावर? हा तुम्ही रडताय का? हा काय दिव्या, मी रडतोय हे तुला कळत नाहीये? तुला तर माहित असलं पाहिजे ना ग मी का रडतोय ते। अहो मला कसं माहित असेल? मी ती दिव्या नाहीये। अहो माझी गाडी, ऐकताय का तुम्ही? अजून राग नाही गेला का तुझा? झालं ग सगळं, होत राहतात भांडणं वगैरे, एवढा विचार करायचा का? तुला माहितीये केव्हाचा थांबलोय मी, आता येशील मग येशील, पण अहो ठीक आहे तुम्ही प्लीज रडू नका ना, प्लीज प्लीज शांत व्हा। अहो तुम्ही रडू नका ना, अहो समोरचं रडलं की मलाही रडू येतं। प्लीज प्लीज तुम्ही रडू नका प्लीज। काय दिव्या, अगं मी रडतोय म्हणून तू मॅडम सो सॉरी, मला वाटलं माझी दिव्या परत आली। नाही ठीक आहे, मी समजू शकते।
अहो पण मी दिव्या नाहीये, मी अर्चना. अर्चना. ओके सॉरी. अहो पण तुम्ही का रडताय? कारण तुम्ही रडलात ना. हां सॉरी. बोला ना, इकडे कशा काय? अहो हे गॅरेजच आहे ना, तुमचंच आहे ना हे? माझी गाडी बंद पडलीये. अच्छा गाडी. हो हो हो, आमचंच गॅरेज आहे. काय झालंय गाडीला? थांब मी येतो लगेच. चला चला. काहीतरी आवाज होतोय आणि ती बंद पडली आवाज करता करता. अच्छा शेवटची सर्व्हिसिंग कधी झाली होती? नाही आठवत. कॉर्पोरेटर मध्ये कचरा वगैरे काही गेला? ऑइल कधी चेंज केलं? अहो मला नाही माहित, काय मला आठवत नाही हो. नाही बरोबर आहे. सॉरी हा, मी बघतो. सॉरी सॉरी. आणि ते मगाशी त्यासाठी पण सॉरी हा. अहो ठीक आहे, तुम्ही सॉरी खूप म्हणता. हा सॉरी. परत तेच. बघतो गाडी. हा बघतो. सीता, आपण हे करूयात ना? हो अर्थात. हे तिच्या भल्यासाठी आहे. आपल्याला हे करायलाच हवं. पण ती ऐकेल आपलं? नाही, अजिबात ऐकणार नाही. पण आपल्याला तिला कन्व्हिन्स करावं लागणार. हो ते तर आहेच. बरं ऐका ना, आता जसं ठरलंय त्याप्रमाणे तुम्ही पुढे व्हा, मी आशुशी बोलते. हं? नाही नाही, पण मी काय म्हणतो सीता, आपण खूपही पुश नको करायला. असं कसं बोलताय तुम्ही? हो, आपल्याला तिला पुश करावंच लागणार. आपल्याकडे आणखी काही पर्यायच नाहीये ना. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण हे तिच्या भल्यासाठी करतोय ना. आणि हे बघा, आतापर्यंत तिच्या किंवा तिच्या घरच्यांच्या डोक्यात ही कल्पना आली नाहीये खरंय, पण अजून वेळ नाही गेली. करूयात. माझाही तुझ्यामुळे उत्साह वाढलेला आहे. आता वेळ नको दौडायला. मी शिवाशी बोलतो. हां आता कोण आलंय? हाड बाबा. तू इथे इथे कसा आलायस? का आलायस? मला राहायला जागा नाहीये, त्यामुळे आजपासून मी इथे तुझ्या बरोबर राहणार. हा नाही, वेडा आहेस का तू? असं नाही करू शकत. ही खोली मी माझ्यासाठी घेतली आहे, तू नाही राहू शकत इथे. नाही, मी मालकांना सांगेन. नाही तर खरंच? हो